नमस्कार मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अशी अपडेट समोर आलेली आहे। खूप मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे। तर मित्रांनो, आता गहू व तांदळासोबत तुम्हाला 9,000 रुपये मिळणार आहेत। तर मित्रांनो, हे कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। चला तर बघूया गहू व तांदूळ यासोबत 9,000 रुपये कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत, तसेच कोणते लाभार्थी यासाठी पात्र आहेत ते आपण पाहूयात। तर या ठिकाणी पाहू शकता किती तारखेची अपडेट आहे, तर 29 जुलैची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। चला तर पाहूया सविस्तरपणे याची माहिती काय आहे ते या ठिकाणी आपण पाहून घेऊयात। तर पहा मित्रांनो, राशन कार्ड होल्डर्स सर्व रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्य सरकारांतर्गत रेशन कार्ड बाबत एक अतिशय मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। या राज्य शासनाच्या निर्णयानुसार रेशन कार्ड धारकांना वार्षिक म्हणजेच वर्षाला 9,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। तर पहा मित्रांनो, अतिशय आनंदाची अशी बातमी आहे। रेशन कार्ड धारकांना वर्षाला 9,000 रुपये देण्याचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो, रेशन कार्ड विषयी आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूयात। तर मित्रांनो, रेशन कार्ड म्हणजेच गरीब आणि गरजू लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी एक अत्यंत कल्याणकारी अशी योजना आहे। या योजनेअंतर्गत गरीब आणि गरजू कुटुंबांना अगदी कमी तसेच स्वस्त दरामध्ये अन्नधान्य वितरित केले जाते। कोरोना महामारीमध्ये केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत गरीब नागरिकांना मोफत रेशन वाटप केले होते। तसेच केंद्र सरकारने या योजनेसाठी 2028 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। तर मित्रांनो, गरीब कुटुंबांना आता 2028 पर्यंत मोफत रेशन दिले जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी या योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहून घेऊयात। तर यामध्ये काय सांगितलेले आहे पहा, तर राज्य सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अशी योजना जाहीर केलेली आहे। या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे काय आहे ते आपण पाहूयात। तर या ठिकाणी 1 नंबर आहे पहा, स्वस्त धान्याऐवजी थेट लाभार्थ्यांना आर्थिक मदत, म्हणजेच पहा लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याऐवजी त्यांना पैसे देण्यात येणार आहेत। त्यानंतर दुसरे पहा, वार्षिक 9,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे, म्हणजेच वर्षाला तुम्हाला 9,000 रुपये सरकारतर्फे भेटणार आहेत। त्यानंतर तिसरे आहे, लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट DBT मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत रक्कम जमा करण्यात येईल। त्यानंतर चौथा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लाभार्थ्यांना ही रक्कम हप्त्यामध्ये वितरित केली जाईल। म्हणजेच मित्रांनो, जसे की PM किसानचे हप्ते शेतकऱ्यांना भेटतात त्याचप्रमाणे रेशन कार्ड धारकांना आता हप्त्यामध्ये हे पैसे भेटणार आहेत, म्हणजेच थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यानंतर या योजनेसाठी कोणते लाभार्थी पात्र आहेत ते आपण जाणून घेऊयात। तर या ठिकाणी पहिले आहे, दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिका धारक या योजनेसाठी पात्र हे असणार आहेत। आता दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच ज्यांचे केशरी रेशन कार्ड आहे ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत। 40 लाख शिधापत्रिका धारक या योजनेसाठी पात्र हे असणार आहेत, म्हणजेच हे शिधापत्रिका धारक या योजनेचा फायदा हा घेऊ शकतील। त्यानंतर आपण पाहूया की या योजनेचे उद्देश काय आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिले उद्देश काय आहे, तर गरजू आणि गरीब कुटुंबांना आर्थिक लाभ मिळवून देणे हा या योजनेचा पहिला उद्देश आहे। त्यानंतर पहा दुसरा उद्देश काय आहे, तर लाभार्थ्यांना थेट त्यांच्या आधारशी संलग्न असलेल्या खात्यामध्ये थेट DBT मार्फत पैसे ट्रान्सफर करणे। त्यानंतर तिसरे पहा, अतिशय महत्त्वाचे असे उद्दिष्ट म्हणजेच स्वस्त धान्य दुकानात जो काही गैरव्यवहार सध्या सुरू आहे, म्हणजेच जो भ्रष्टाचार केला जात आहे, या भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे सरकारचे हे उद्दिष्ट आहे, म्हणजेच गैरव्यवहार रोखणे। त्याचप्रमाणे चौथे उद्दिष्ट आहे, लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य देणे, म्हणजेच त्यांच्या अनुसार त्यांना काय पाहिजे ते या ठिकाणी घेऊ शकतात। अशा प्रकारचे सरकारचे हे उद्दिष्ट आहे। त्यानंतर आता आपण पाहूयात की हे जे सरकारचे नवीन पद्धतीने पैसे देण्याचे ठरवले आहे त्याचे कारण काय आहे, तसेच जुन्या रेशन वितरण पद्धतीमध्ये काय समस्या होत्या जेणेकरून सरकारला असा निर्णय घ्यावा लागला। तर मित्रांनो, जुन्या रेशन वितरण पद्धतीमध्ये सर्वात पहिली समस्या होती ती म्हणजेच स्वस्त धान्य दुकानामध्ये रेशन घेण्यासाठी लांब रांगा लागायच्या। त्यानंतर रेशन दुकानदाराकडून होणारे गैरव्यवहार, जसे की कमी धान्य देणे, म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना 15 किलो रेशन भेटते त्यांना फक्त 5 किलो रेशन देणे। त्यानंतर काही वेळा गरिबांना रांगेत लागून सुद्धा त्यांना धान्य न मिळणे, त्यांची गुणवत्ता कमी असणे, हे असले गैरव्यवहार थांबवण्यासाठी सरकारने हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, जेणेकरून गरिबांची पिळवणूक होणार नाही व त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार धान्य घेता यावं, म्हणून त्यांना आता वार्षिक 9,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत। आता आपण पाहूया की या नवीन योजनेचे गरिबांना काय फायदे होणार आहेत। तर मित्रांनो, या नवीन योजनेमुळे अनेक लाभार्थ्यांना फायदे हे होणार आहेत। तर पहिला फायदा हा आहे की लाभार्थ्यांना थेट पैसे मिळणार आहेत त्यांच्या बँक खात्यावर। त्यानंतर दुसरे आहे, पैशाचा वापर त्यांना त्यांच्या स्वइच्छेने करता येणार आहे। रेशन दुकानातील गैरव्यवहार थांबणार आहे। त्यानंतर वेळेची आणि श्रमाची बचत या ठिकाणी होणार आहे। गरीब व गरजू कुटुंबांना सन्मानाने
करणे आणि त्यांच्या निवडीचे स्वातंत्र्य मिळणार आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया की या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय म्हटले आहे, तसेच त्यांचे मत या विषयावर काय आहे। या योजनेमुळे गरीब व गरजू असणाऱ्या कुटुंबांना आधी सन्मानाने आणि स्वतःच्या मानाने तसेच त्यांच्या गरजेनुसार ते पैसे खर्च करू शकतील। त्यांना आता कोणत्याही रेशन दुकानदारावर तसेच दुकानावर अवलंबून राहण्याची गरज नाही। त्याचप्रमाणे लाभार्थ्यांना आता रेशन दुकानदाराचा गैरव्यवहार सहन करण्याची काही आवश्यकता असणार नाही। त्यानंतर आपण पाहूयात की या योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे। तर मित्रांनो, सरकार वर्षभरामध्ये हप्त्यानुसार रक्कम लाभार्थ्याच्या थेट खात्यामध्ये जमा करणार आहे। ही रक्कम लाभार्थ्यांना थेट DBT मार्फत देण्यात येणार आहे। लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य खरेदी करण्याची अथवा इतर आवश्यक गोष्टीसाठी पैसे खर्च करण्याची मुभा असणार आहे। तर मित्रांनो, राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय गरीब व गरजू कुटुंबासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि लाभदायक निर्णय ठरणार आहे। थेट आर्थिक मदतीमुळे लाभार्थ्यांना अधिक स्वतः येता या ठिकाणी मिळणार आहे। त्याचप्रमाणे रेशन वितरण प्रक्रियेतील अनेक समस्या दूर होण्यास मदतही मिळणार आहे। या योजनेमुळे गरिबांना कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यास नक्कीच मदतही मिळणार आहे, अशी अपेक्षा या योजनेतून व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। गरिबांना नक्कीच या योजनेचा फायदा होईल, तसेच भ्रष्टाचाराला आळा बसेल या उद्देशाने सरकारने ही योजना आखण्याचे ठरवले आहे। गरिबांसाठी अतिशय महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी असणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।